39 इष्टोपदेश. अविद्वान पुद्गल द्रव्यम योगिनंदति तस्सत न जातु जन्तो सामित्यं चतुर्गतिषु मुच्यते. या म्हणजे जो अविद्वान म्हणजेच अज्ञानी पुरुष, पुद्गल द्रव्यम हे शरीरादी पुद्गल द्रव्याचं अभिनंदती म्हणजे आदर करत असतो, अभिनंदन करत असतो. तशत म्हणून काय सांगितलं, शरीरादी पुद्गल द्रव्यामध्ये चतुर्गतीषु म्हणजे चारही गतीमध्ये जातो म्हणजे कधीही जंतोः सामिप्यम न मुंचती, तर जीवाचा संसर्ग सोडण्यास तयार होत नाही. कोण सोडण्यास तयार होत नाही? शरीर आपल्याला सोडत नाही. काय कारण आहे सोडत नाही? त्याचं अभिनंदन केलं ना, त्यामुळे आता ते सदैव कुठं राहतं? जीवाबरोबर राहतं. ते जीवाचा संसर्ग सोडायला तो तयार होत नाही. 45 मध्ये काय सांगितलं होतं काल? पर हे परच आहे आणि आत्मा हे आत्माच आहे, आणि पर हे दुःखाला कारण आहे, आत्मा हे सुखाला कारण आहे. मग आता इथं कोण अविद्वान सांगितलं? अविद्वान पुद्गल द्रव्यम. पुद्गल द्रव्य अविद्वान घ्यायचं की जीव अविद्वान घ्यायचं? पुद्गल सुद्धा अविद्वान आहे, जीव सुद्धा, जो अज्ञानी आहे तो अविद्वान आहे. मग तो अविद्वान कुठल्या? जीवाच्या अपेक्षेने अविद्वान म्हटलं तर स्वतःला जाणत नाही. ज्ञान गुण आहे पण स्वतःला जाणणारा नाही असा अज्ञानी जीव तो पुद्गल द्रव्याचं अभिनंदन करतो. आणि कसल्या पुद्गल द्रव्याचं अभिनंदन करतो? तर अविद्वान असलेल्या पुद्गल द्रव्याचं, म्हणजे अज्ञानी असलेला. अज्ञ म्हणजे ज्ञान गुणाने रहित, आनंद गुणाने रहित, चेतनेने रहित असं जे आहे, अशा पुद्गल द्रव्याचं जो अभिनंदन करतो ते सतत आपल्याला सानिध्यात येतं, चारी गतीमध्ये आपल्याला सोडत नाही. कोणती गाथा सांगितली? समयसार हे प्रवचनसार मधली. प्रवचनसार मध्ये आहे ना सांगितलं की जोपर्यंत न चेदी जाव ममत्तिम देह पदानेसु विषयेसु, जोपर्यंत ममत्व सोडत नाही तोपर्यंत ह्या शरीरादी द्रव्यांचा संपर्क सुटत नाही, म्हणजे परद्रव्याचा संपर्क सुटत नाही, शरीराची पुन्हा पुन्हा प्राप्ती होते. मग प्राणाला धारण करणारा जो आहे तो काय करतो? पुन्हा पुन्हा त्या प्राणाविषयी प्रेम करतो. म्हणून तो 10 प्राणांविषयी प्रेम केलं की ते पुन्हा पुन्हा शरीराची प्राप्ती होते. म्हणून 150 नंबरची गाथा आहे ह्याच्यामध्ये, प्रवचनसारमध्ये. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं आहे की मी तर माझ्या स्वरूपातच राहणार आहे, मला परद्रव्याच्या परखणाची गरजच नाही. शरीराचा एकही परमाणू मला संलेखनेसाठी उपयोगी नाही. समाधी मरण साधायचं असेल तर ह्याच्या निरपेक्ष राहावं लागतंय. कारण शरीर कसं आहे, समजा त्यावेळेस गेलं कोमात, काय करणार? पराधीनता. राहिलं चांगलं, हे सगळं शरीराचं काम शरीरामध्ये चाललंय. जागरूक राहणं किंवा कोमात जाणं किंवा अजून काय काय, हे सगळं जे होतंय ते सगळं शरीराची जशी स्थिती असेल त्याप्रमाणे. जसं पाहतो की म्हणजे एक अतिशय छोटंसं पिल्लू होतं डुकराचं. मग त्याला काय केलं होतं, त्याच्या मेंदूलाच मार दिला होता त्या मारेकऱ्याने. कशासाठी? त्याला असं पकडलेलं होतं, खूप मारलेलं होतं. मग त्याला पकडून न्यायचं होतं त्याला. मग त्यावेळेस ते पाहिलं, त्याला असं इतकं तडफडत होतं. पाहिल्यानंतर पहिल्यांदा त्याला तिथंच सोडा म्हणून सांगितलं. म्हणजे तो सोडायला तयार नव्हता, त्याला न्यायचंच होतं. मग तिथंच काय केलं, सोडा म्हणून सांगितलं. मग बाकीचे जे अजून बरोबर होतेच त्यांनी पण सांगितलं की असं प्राण्याला मारू नका, तुम्ही सोडा. तो म्हटला मी सोडतो. म्हटलं इथं समोरच सोडा आमच्या. इथं सोडतो म्हणतात आणि सोडत नसतात.
समोरच सोडा म्हटल्यानंतर त्यांनी सोडलं. तिथं जाळीत होतं का काहीतरी, पण त्याला खाली सोडलं. मग सोडल्यानंतर ते इतक्या वेळ तडफडत होतं की नुसतं खालीवर त्याचं असं हात पाय हालत होते फक्त, आणि ओरडायला तर येतच नव्हतं. म्हणजे परिणाम कुठं झाला होता? मेंदूवरच झालेला होता. म्हणजे तो थोड्या वेळात मरणारच, थोडक्यात समजायचं की ते आता जगण्याची अवस्था नव्हती. वरनं कुठेही जखम वगैरे काही दिसत नव्हती, पण आत त्याला मार बसलेला होता. म्हणजे काय की शरीर हे कसं आहे की, आणि त्यातले त्यात औदारिक शरीराला पाहिल्यानंतर किती आपल्याला वैराग्य व्हायला पाहिजे. कारण औदारिक शरीराची इतकी विकृती की हाड मांस वगैरे जे आहे ते सगळे रक्त भू वगैरे सप्तधातू, ते जर बाहेर पडले तर किती विचित्र दशा आहे. ते कसं दिसतं, रोग झाल्यानंतर कसं होतं. म्हणजे आता जी शरीराची रचना आहे तशीच रचना राहील असं नाही. त्यातला कुठला तरी अवयव कमी झालेला असेल किंवा काहीतरी त्याला जोडल्यानंतर जास्त झालेला असेल. म्हणजे हे सगळं काय आहे तर जसे परिणाम ह्या जीवाने केलं तशा प्रकाराने ह्याच भावामध्ये आपल्याला ही शरीराची स्थिती पाहायला मिळते. आणि त्या शरीरावर तू कसं प्रेम करतोयस, असं देह करे किमयार. म्हणजे नवद्वार वाहतात पाहिलं तरी सुद्धा आपल्याला वैराग्य व्हायला पाहिजे. पण आता हे तर त्याच्याही पुढचं जाऊन सांगितलं की म्हणजे नरकात तर किती वेळा म्हणजे तळलं कुठलं मारलं तरी परत ते जुळून येतं, कारण वैक्रिक शरीर आहे. पण औदारिक शरीरात तर एवढं की एकदा काही झालं की परत ते संपलंच, त्या शरीरातनं त्याला जावंच लागतं. आणि हाड मांस वगैरे हे तर अजून कसे सप्तधातूची रचना जिथं आहे तिथं अजून काहीतरी कमी जास्त करून तो तिथं जगतं. पण ते मुंगी वगैरे ह्यांच्यावर पाय पडला, एकदाच काही झालं की संपलंच त्यांचं जीवन. त्यांचं पण औदारिक शरीर आहे, पण त्यांना सुद्धा पुन्हा चान्स नाहीये त्या शरीरात राहून काही साधना करायची म्हटलं तर आपल्याला सुद्धा करता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत ह्या शरीराची स्थिती ठीक आहे तोपर्यंत आपण किती संयम धारण करून, किती व्रत धारण करून, किती प्रकाराने परिणाम उज्ज्वल करून राहू शकतो. पण आपण तोपर्यंत त्याचा फायदा घेत नाही. मग काहीतरी झाल्यानंतर म्हणतो की नाही मला आता काय करावं वाटतं, जसं म्हणतो दूध आटल्यानंतर पेढे करावं वाटतं, खावे वाटतं. तसं या ठिकाणी शरीराची स्थिती आता घटत चालल्यानंतर किंवा अजून तिथं काय तर कार्य होत नाही दिसल्यानंतर किंवा त्याच्यात ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर काही जरी त्यामध्ये आता कमी पण आलेला आहे, शिथिलता आलेली आहे, तर अशा वेळेला त्याला वाटतं की मला फिरावं वाटतंय, यात्रेत जावं वाटतं. आता फिरता येत नाही, यात्रेला जाता येत नाही, मंदिरात जाता येत नाही. जाता येत होतं तोपर्यंत काय करत होता? त्यावेळेस गेला नाही म्हणजे काय केलं? त्यावेळेस गेला पण पायाचा उपयोग दुरुपयोग केला. कुठं सिनेमाला जा, कुठं नाटकाला जा, कुठं फिरायला जा, कुठं हॉटेलमध्ये जा, अशा प्रकाराने त्या शरीराचा दुरुपयोग केला. आणि जोपर्यंत चांगले तोपर्यंत कधी मंदिरात वगैरे प्रवचनला जाऊन त्याचा उपयोग करून घेतला नाही. मग असं झाल्यानंतर काय वाटतं की हे असं मला आता मंदिरातच जावं असं वाटते. जसं ते आहे ना, कोणाची गोष्ट सांगितली, सोमदत्ताची. मग त्याच्या पत्नीला जेव्हा गर्भ राहिलेला आहे त्यावेळेस ती विचार काय करते की मला आता सगळं जैन धर्माचंच करावं वाटतं. जेव्हा जैन धर्मात असतो त्यावेळेस कधी देवशास्त्र गुरुकडे जात सुद्धा नसते आणि कधी ऐकून घेण्याची उत्सुकता ठेवलेली नसते. आणि जेव्हा आता तो धर्म नाही तेव्हा तिला सारखं वाटते की कसं सांगायचं, सगळे वैदिक धर्माचे घरातले, त्यांची सगळी श्रद्धा इकडे जोडलेली आहे. तिला तर डोहाळे सगळे हेच होत आहे, तीर्थयात्रेला जावं, मुनींना दान द्यावं, स्वाध्याय करावं, खूप पूजा वगैरे करावं, विधान करावं, असं सगळं काही करण्याचे तिला असे भाव होत आहेत. पण करू शकत नाही, घरातले सगळे विरोधी आणि सांगूही शकत नाही. मग कुठपर्यंत तिचे हे भाव राहिले? ते 8व्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झालेले? वज्रकुमार, ते मुनी.
तो गर्भामध्ये जीव आहे, भव्य जीव आहे, तोपर्यंत त्या मातेची भाव तशी झाली. आणि तो जन्माला आला की पूर्ण तिचे भाव पुन्हा जैन धर्माच्या विरुद्ध झाले. म्हणजे किती क्षणिक सगळं विचाराचा खेळ सुद्धा चाललेला. कधी विचार करेल, कधी करणार नाही, कधी कसं वागेल, कधी कसं वागेल. म्हणजे हे सगळं आपल्या परिणामाचं फळ आपल्याला विचित्रपणे भेटत आहे. म्हणून प्रत्येक समय काय केलं पाहिजे, स्वतःला जाणलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःला जाणत नाही तोपर्यंत काय आहे की बाहेर कुठेतरी अपेक्षा राहते. आणि तशी अपेक्षा करून काय करतो हा प्रत्येक समयामध्ये अपेक्षा भंगाने जगतो. म्हणजे आर्तरौद्र ध्यान, आर्तरौद्र ध्यान होतच कोणी असू दे. अपेक्षा जो जो करतो तो आर्तरौद्र ध्यानाने जगतो. कारण का तर इच्छा ही कशाची परिणती आहे, पर्याय आहे, मोहाची. तर मोहानेच जर इच्छा केली आणि तशी इच्छा पूर्ती होणं शक्य नाही. हे कोणत्या गाते सांगितलं समयसारच्या? इच्छेची पूर्ती होतच नाही. कुठल्या गाते सांगितलं? 216 नंबरची गाथा आहे ती. जो वेदती वेदिज्यति समये समये विनसदे गुह्यम तम जानगो दुनानी न कंकदी कया. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलं? वेद्य वेदक भाव कशाला म्हटलं? इच्छा आणि इच्छेचं फळ हे दोन्ही पण कसे आहेत? समयाला नष्ट होतात. असं समजून ज्ञानी दोन्हीची इच्छा करत नाही. इच्छा आणि इच्छेच्या फळाची हे दोन्ही पासून अलिप्त राहते. कारण का तर इच्छा करताना इच्छेचं फळ नाही आणि इच्छेचं फळ भोगताना इच्छा राहिलेली नसते. आपल्या अनुभवात येतं की नाही पहा. आता आपल्याला इच्छा काय झाली? आज जर आपण मुटकी खावी. मग इथं विचार आला शास्त्र ऐकताना, आहे का इथं मुटकी? समये समये विनसदे गुह्यम म्हटलं ना. समयाला नष्ट होतात. इच्छा होऊन नष्ट झाली पण इच्छेचं फळ मिळालं नाही त्या समयातच. ज्या समयात इच्छा झाली त्या समयात मिळालं नाही. पण योगायोग असं आहे की इकडं भाव केले तिकडं ती मुटकी तयार झालेली असते. आणि मग तिथं जाऊन आपण जेवलेलं असतं. मग त्यावेळेस किती गॅप पडला? कितीतरी तासाचा गॅप आहे. तयार केली तरी आहे, तयार झाली तरी आहे. कारण लगेच मिळतच नाही. आपल्याला वाटतं पुण्याचा उदय आहे, जसं इच्छा करेल तसं सगळं मिळतं. कल्पवृक्ष आत्मा आहे, लगेच मिळतं. मग ते सांगितले की नाही की काय उदाहरण होतं ते? तो थकून बसलेला असतो झाडाखाली आणि त्याला असा विचार येतो की मी किती थकलाय, तर मला थोडंसं आता पाणी मिळालं थंड तर बरं होईल. मग लगेच त्याच्या समोर पाणी. परत त्याला वाटतं भूक लागली आता, मग लगेच ताट येतं. मग ते पण खाऊन काय विचार करतो, आता विश्रांती करायला काहीतरी चांगलीच सोय झाली तर बरं होईल. की लगेच सगळं गाद्या गिरद्या सगळं पलंग सगळं हजर. आत्मा कल्पवृक्ष म्हटलं ना. मग ते त्या समयातच मिळालं का? इच्छेची पूर्ती झाली का? तिथं आपण लावतो पुण्याचं फळ आहे म्हणून तिथं लगेच त्याला मिळालं. पण त्या समयात मिळालं का? तीर्थंकरांना सुद्धा त्या समयात मिळतंय का? किती जरी त्यांचं पुण्याचा उदय उत्कृष्ट असेल तर ज्या समयात विचार केला त्या समयात फक्त एक आत्मानुभूती आहे. ह्याला सोडून बाहेरचं काहीच नाही. समयामध्ये अंतर आहे आणि म्हणून तिथं आकुलता आहे हे लक्षात येत. पापाच्या तुलनेत पुण्याच्या उदयात त्याला आकुलता समजत नाही तो, पण ती आकुलताच आहे. कारण पापाच्या उदयात सामग्री नाही आणि पुण्याच्या उदयात सामग्री आहे. पण सामग्री आहे तरी आकुलता आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून सकाळी काय सांगितलं होतं की दोन्ही पण शूद्रच आहेत. पाप असो की पुण्य असं दोन्ही शूद्र आहे. शूद्रिकेच्या उदरातच उत्पन्न झालेले ते दोघे. पण एक काय करतो, मी ब्राह्मण आहे ह्या अभिमानाने मदिरा पितो आणि दुसरा असतो त्याचा भाऊ काय असतो, सख्खाच भाऊ असतो,
तर दुसरीकडे 2 ठिकाणी वाढलेले असतात. मग तो दुसरा अभिमान काय करतो, मी शूद्रच आहे, मदिरा पिली तरी चालतं, स्नातम म्हटलं त्याला. तो मदिरेने स्नान करतो, म्हणजे तो त्यात बुडलाय, म्हणजे जास्तीत जास्त पाप करावं शूद्र आहे म्हणून, आणि जास्तीत जास्त पुण्य करावं ब्राह्मण आहे. पण विचार केला तर दोघे कसे आहेत, शूद्रिकेच्या पोटीच उत्पन्न झालेले आहे. म्हणजे कोणाला उपमा दिली, हे प्रतीक घेतलं पुण्याने पापाला, म्हणजे पुण्य सुद्धा शूद्रच आहे आणि पाप सुद्धा शूद्रच आहे. म्हणजे दोघे पण एका पुद्गलाच्या जातीचं उल्लंघन होत नाही. तिथं किती पुण्याचं फळ मिळालं तरी शेवटी काम काय करणार, ते दुःख देऊनच जाणार. कुठल्या गाथेत सांगितलं समयसारच्या, की ते उदयाला आलेले कर्म नियमाने दुःख देऊन जातात. 72 गाथा नाही, ह्याच्यामध्येच आहे समयसार मध्ये, ते वेगळं आहे. उदय गदा कमळसा हिथं जे सांगितलं की 8विहंपीय कम्मम, ती गाथा आहे समयसार मध्ये. 8विहंपीय कम्मम म्हणजे 8 प्रकारचं जे कर्म आहे ते सगळंच उदयात आल्यानंतर दुःखदायकच आहे, असं त्याचा भाव आहे. मग आता 8 प्रकारचं कर्म म्हणताना तिथं शुभ पण आहे ना अशुभ पण आहे. 8 प्रकारचं जे कर्म आहे ते सर्व दुःखदायक आहे उदयात आल्यानंतर सांगितलं. विपच्च मानस म्हणजे उदयात आल्यानंतर ते फळ देऊन जाताना दुःखच देऊन जातं. पाप कर्म तर दुःख देऊन जातं माहितीये, पण म्हणजे पाप कर्म सदैव दुःखच देते उदयात आल्यापासून. पण इथं काय सांगितलं, पुण्यकर्म सुद्धा दुःख देतं. कसं दुःख देतं, कसं लक्षात घ्यायचं ते, तर समजा आपल्याला 7 वेदनीयाचा उदय आहे. 7 वेदनेचा उदय संपत आल्यानंतर काय होतं, असा त्याचा उदय सुरू झाला. म्हणजे हे इकडे संपलं की तिकडं म्हणजे टिंज कमी होत चालली सुखाची, आणि दुःखाची टिंज वाढत चालली. मग त्यावेळेस तो सुखाची आठवण करतो की मी एवढं भोगलं होतं, एवढं चांगलं होतं, आता मला तसं का नाही. म्हणजे सगळी आठवण करून काय करतो, आणखी दुःखी होतो, जास्त दुःखी होतो. जे कोणापेक्षा जास्त दुःखी होतो, ज्याने पाप भोगलेला आहे त्याच्यापेक्षाही जास्त हा पुण्य भोगणारा दुःखी होतो. कारण म्हणतो आमच्या घरात सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे काय झालं, त्याला काय आठवतंय, एवढी समृद्धी आठवते. आणि आता कसं आहे म्हणतो, अन्नाला महाग झालं एक वेळच्या. म्हणजे काय आहे, सारखं काय आठवतंय त्याला, पूर्वीचं सगळं सुख आठवते. मग त्याच्यात तो सारखा अर्थ ध्यान करतोय. आणि कुठलंही आता तो राजा पाहिला की नाही, अरविंद राजा, त्याचं सगळं पुण्य संपत आलंय आणि त्याला 10 रोग झालाय. किती तो याचना करतोय, पशूंना मारा, त्यांच्या रक्ताची विहीर तयार करा, मग मला बरं वाटेल त्यात पोहल्यानंतर. म्हणजे हिंसक भाव झाले, पापाचा उदय सुरू झाला ना राजा असून सुद्धा. मग पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते फळ देते तसं, आणि ते फळ संपले की सुरू काय झालं. असं काय आहे की मागच्या वर्षी आंबे खूप आले होते, त्याच झाडाला ह्या वर्षी आंबे जास्त येणार आहे. हे तर आपण बघतोच की डोळ्याने. मागच्या वर्षी खूप चांगले गोड आले होते आणि खूप आले होते, ह्या वर्षी आंबेच आलेले, आले तरी काही 4-5, आणि ते पण काही चांगले नाही. म्हणजे मागच्या वर्षी सारखीच आता आपण ह्या वर्षी अपेक्षा केली तर तसं घडेल असं नाही. म्हणजे सदैव बदल चालू आहे. म्हणजे कुठलंही कर्म हे दुःखदायक आहे. मग त्याला रत्नकरण श्रावकाचार मध्ये कोणता श्लोक सांगितला, विकांक्षित अंगातलं लगेच आठवायचं, कर्म परवशे सांगते. एका शब्दावरूनच आपल्याला किती बोध मिळतो. हे कर्माच्या अधीन आहे. शांत म्हणजे नष्ट होणार, दुःख रंतरित उदय, हे समयसारख्या आत्ताच्या गाथेसारखंच झालं. मग ते अंतरंगामध्ये काय होत आहे, उदय आल्यानंतर अतिशय दुःखाने भरलंय अंतरंगात. ते कर्म कसं भरलेलं आहे, दुःख घेऊन
दुःख घेऊन उद्याला आले, असं ते कर्माचं स्वरूप आहे. मग पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षणा स्मृती. जे पापाचं बीज आहे अशा विषयीची श्रद्धा करणं म्हणजे काय आहे? कुठं अनाकांक्षा, अनाकांक्षा झाली ना तिथं, म्हणजे कांक्षा नाही ह्या परद्रव्याच्या विषयाला भोगण्याची. म्हणून तर कसं आहे, निकांक्षित अंगाने सहित आहे. मग हे जर आपण जाणलं तर प्रत्येक समय आपण निराकुल कसं जगायचं हे समजून घेण्यासारखं. आणि ते एकदा समजलं की काय होणार आहे, एक ज्ञाता दृष्टापण एवढंच अवतरलं पाहिजे. बाकी काही सुद्धा आपल्यामध्ये भानगडच नाही कशाची. कारण सतत आपण कुठल्या तरी विचारात राहतो आणि पुन्हा पुन्हा तशा प्रकारचे कर्मनिषेध बांधत असतो. अशा प्रकारचे कर्मनिषेध बांधले जाऊ नयेत म्हणून सांगितलं की पुद्गल द्रव्याचं अभिनंदन करायचं नाही. पुद्गल द्रव्याचं म्हणजे साडी छान आहे म्हणायचं नाही, गाडी चांगली म्हणायचं नाही, एवढंच का? पण आत भाव ठेवायचे, असावा मला असू दे. म्हणजे आत अभिनंदन चाललंय आणि बाहेर त्याच्याविषयी काही विचार करत नाही, तरी रुची कशाची आहे? पुद्गल द्रव्याची. रुची सदैव कशाची पाहिजे आम्हाला? सतत स्वतःला जाणण्याविषयीची रुची पाहिजे. कारण त्याला सोडून दुसरं अन्य आम्हाला काहीच प्रयोजन होत नाही. सतत आम्ही कुठं रमतोय, ह्या पुद्गल द्रव्याच्या विषयात इतकं रमतोय, त्याचं एवढं अभिनंदन करतोय. अभिनंदन करतं म्हणजेच काय? कुरूप आहे म्हणून त्याला काही आपण आपला मुलगा म्हणत नाही का? कुरूप असला तरी त्याला काय म्हणतो? माझाच मुलगा आहे म्हणतो. मग त्याचं अभिनंदन चाललंय की नाही? म्हणजे सुंदर वस्तू असली तरच अभिनंदन करतोय असं नाही. माझे पण जिथं आहे तिथं अभिनंदन चाललंय. कुठे चाललंय? कुठल्याही याच्यामध्ये माझे पण. मग ते आपले विचार चुकीचे असले तरी तिथं माझे पण आहे त्या विचारात. नत्ती मम कोवी मोह, कुठे आहे तिथं ते परिणाम नाही. मग काय म्हणतो? अति मम मोह, माझा मोह आहे. म्हणजे माझा मोह आहे म्हणजे सगळे हे शुभाशुभ होणारे परिणाम माझेच आहे. जे आपण चुकीचे परिणाम केले तरी सुद्धा, ते शूद्राच्या जातीचे परिणाम झाले तरी सुद्धा आपण त्याचं अभिनंदन करतो. जे आपल्याला क्रोध आला तर त्याचा धिक्कार नसतो तेवढं दुसऱ्याच्या क्रोधाविषयी फार धिक्कार असतो. काय करतो? त्याला एवढं कसं काय क्रोध आला? काही कारण होतं का क्रोध यायचं? लगेच असं. पण मला काही कारण होतं क्रोध यायचं? मी तर निष्क्रोध स्वरूपी आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्वतःला धिक्कारायला पाहिजे. आणि किती तुला धिक्कारता येईल स्वतःला? दुसऱ्याला धिक्कारता येणार नाही, पण तुला स्वतःला खूप धिक्कारता येईल. कारण दुसऱ्यावर अधिकार नाही तुझा. त्याने क्रोध केला, मान केला तरी सुद्धा तू काय आहे? त्याचं ज्ञाता आहेस. पण तुझ्या सुद्धा विचाराचा ज्ञाता असला तरी प्रतिक्रमण करण्याचं, प्रत्याख्यान करण्याचं हे तुझ्या हातात पुरुषार्थ आहे. म्हणजे त्याच्या क्रोधाचं तू प्रतिक्रमण करणार, आपल्या क्रोधाचं करणार प्रतिक्रमण. रोग कुठे झालाय? रोग आपल्या विचारात झालाय. भावरोग. माझ्या भावरोगावर औषध लावणार की दुसऱ्याच्या भावरोगावर औषध लावणार? शरीरात झाल्यावर लगेच म्हणतो मला झालं, माझ्या शरीराला मलम लावा, मला तेल लावा, मला अंक करा, मला खूप त्रास झालाय. पण मला भावरोग झालाय, मलाच करायचंय, हे कुठं तो त्याला औषध द्या. भावरोगाला, तिच्या भावरोगाला औषध द्या म्हणजे त्याचे जरा कान पिळा म्हणतो. ते उलट सुलट वागतोय, कसले विचार करतोय. मग त्यावेळेस म्हणतो तू नाही का तसा, तू कुठे? चार गतीमध्ये न जनतो जातो सामित्व. ते पुद्गल द्रव्य तुला सोडले का? त्याला सोडत नाही. तुला सोडलं का? ते चार गतीमध्ये तुझ्या सुद्धा सानिध्यात शरीर येत आहे. मग तू दुसऱ्याकडे बोट करताना स्वतः जन्म मरणाने सहित हे विसरला काय? दुसऱ्याकडे पाहतो, बघा कसलं कर्म बंद करतोय, कसलं तो विचित्र भाव करतोय, कसं काय होणार त्याचं? आणि तुझं
भगवती आराधनेत म्हटलं ना, दुसऱ्याच्या म्हणजे बंधू लोकांचं दुःख पाहून हा खूप काय होतो, आकुलता करतो. म्हणतो की त्यांना श्रीमंती नाही, दरिद्री आहे, त्यांना खूप दुःख होतंय, त्यांना खूप आकुलता होते, त्यांना रोग झालाय, अंक झालाय, खूप दुःखी होतं त्यांच्या दुःखाने. मग तिथं ते वाक्य काय सांगितलं त्यांनी, त्यांच्या दुःखाने आकुलता करण्यापेक्षा तू स्वतःच्या दुःखाने दुःखी हो, की माझंच दुःख त्यांच्यापेक्षा जास्त आहे, ते कधी नष्ट होईल ह्याचा कधी विचार केला नाही, तिकडे पाहत नाही, दुसऱ्यांच्या दुःखाकडे पाहून आकुलता कर. म्हणजे जसं आई वडील मुलगी सासरी गेल्यानंतर सारखी चिंता काय करतात, ती सुखी असेल की नाही, तिला सासू त्रास देत असेल काय, ती व्यवस्थित राहते की नाही, आपण तिला खूप लाडात वाढवलं होतं, तिला कुठल्या कामाला लावलं नव्हतं, आता तिला खूप काम करावं लागत असेल आणि आपण कधी टाकून तिला बोललो नव्हतो, पण सासू सासरे वगैरे जर बोलू लागले तर कसं सहन करणार, किती बेचैन होती आई वडील सगळे, की कसं करत असेल. तू कसं केलं, स्वतःच विसरलं आणि तू आत्ताही कसं करतोय, तू कसा जगतोय, इकडे विचार नाहीये त्याचा. पण ती माझी मुलगी, माझे पण आलं की तिथे दुःख सुरू झालं ना. माझी मुलगी, जगात किती आता सगळे नांदतात सासरी, त्यांचं कोणाचं दुःख वाटलं का, माझ्या मुलीचं दुःख मला जास्त, तिला खूप सासूरवास आहे, पण तिने जसे भाव केले तशा प्रकाराने आपण फक्त शरीराला जन्म दिलेला, आई वडिलांनी कोणाला जन्म दिला, शरीराला, पण जे तिचे जे काही हिशोब आहे ज्या व्यक्ती बरोबर त्या घराण्यात गेली आणि त्या व्यक्तीशी हिशोब करताना आपलं काही कामच नाही तिथं. आपलं काम आधीच होतं. काय काम होतं आपलं आधी, संस्कार करणं, संस्कार धर्माचे करणं, आनंदात कसं जगायचं वगैरे, एवढंच आपलं काम होतं. ते संपले आता आपलं काम. आता विचार करायचा नाही, तो कसा जगत असेल, त्याला कसं होत असेल, आता त्याचं कसं होणार, अशा विचाराने तू आणखीन जास्त कर्मबंध बांधशील. फक्त काय आहे, समय सूचकता लक्षात ठेव की ह्या समयात असा कर्माचा उदयाला भीती नाही काय, मी त्याला फक्त साक्षी रूपाने जा. जसं ते सांगितलं ना की रेल्वे सुटली आणि तर ते चढण्याचा प्रयत्न केला तर पडले, ते पडल्यानंतर रुळाच्या खाली गेले, त्याच्यावरनं गाडी गेली. नुसतं नमोकार मंत्र म्हणत तो परिवार उभा राहिलाय. काय करणार आहे तिथं, दुसरं काय करू शकतो का. त्याने जशा प्रकाराने कर्म बांधलेले तसा उदय आलाय, त्याला मी फक्त साक्षी रूपाने पाहणार. जसं प्रत्येक कर्माच्या उद्याला साक्षी रूपाने जाणतो आणि पाहतो, ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नाही. आणि त्यामध्ये जर आम्ही कमी जास्त विचार करायला गेलो तर हे पुद्गल द्रव्याचं अभिनंदन झालं. म्हणून आपण काय म्हणतो, मनाचा पक्ष घ्यायचा नाही, वचनाचा घ्यायचा नाही आणि कायाचा घ्यायचा नाही. आपण ह्या तीन पैकी जास्त कशाचा पक्ष घेतो, मनाचा पक्ष जास्त घेत असतो. का तर कुठलंही काय झालं की माझ्या मनाला ते खूप लागलं. काय दिसतं का मनाला लागलेलं, शरीराला खूप लागलं म्हटलं तर दिसतंय, पण माझ्या मनाला लागलं म्हणतो. मग काय लागेल ह्याला काय कळणार. म्हणून कसं आहे, मी कुठलाही पक्ष न घेता समता भावाने सदैव प्रेरित राहिलो तर कधीच काही प्रसंगच येणार नाही हा दुःखाचा, आकुलतेचा. म्हणून काय, आणि लागतंय काय, वचन लागतंय. कुठले शस्त्र नाही, काय म्हणजे वचनाला काय म्हटलं, वचन बाण विकराल, म्हणजे वचनाला बाण म्हटलं, शस्त्र म्हटलं. मग ते शब्द जर त्याला लागले तर काय करतो तो, काय पण करेल. सांगितलं ना, त्या मुलीने काय केलं, अजून ती सासरी पोहोचली नाही आणि मग रस्त्यातच काय केलं, वडिलांनी एवढं समृद्धी म्हणजे कितीतरी तिच्या बरोबर दिलेलं असतं आणि
त्यावेळेस खूप जनावरांचं काय होतं, प्रस्थ होतं. मग कितीतरी जनावरं तिच्याबरोबर दिलेली आहेत. मग ते खूप मोठं धन समजलं जात होतं. आणि आता बैलगाडीनेच पूर्वी म्हणजे प्रवास असायचा. मग ती कुठेतरी बैलगाडी थांबली, त्यांची सासरी चालली होते ते सगळे. मग त्यावेळेस ती सगळी जनावरं दिलेली तिच्या वडिलांनी, ती इकडं तिकडं पळू लागली. मग ते सासरे सहज काय बोलून गेले, ढोर दिले पण दोर दिले नाही. एवढंच वाक्य. ढोर म्हणजे जनावरं दिली पण बांधायला दोर दिला. मग आता ह्याच्यात बोलण्याची भाषा कशी असू दे, पण भाव काय होता शेवटी, इकडं तिकडं पळायला लागलेत, कसं सांभाळायचं ह्यांना, दोर असते तर बांधून ठेवले असते, एवढाच भाव होता. पण तिला काय वाटलं की ती हे टीकात्मक बोलतात, उपहासात्मक बोलतात, आणि मग आत्ताच इथं असं, तिथं गेल्यावर तर कसं ह्यांचं सगळं मी ऐकणार. कुठला विचार आला, एवढा विचार तिने केला की मला हे शब्द सुद्धा ऐकवणार नाहीत, सहन होत नाही. म्हणजे आता इथं सहन होण्याचा काही प्रश्नच नाही, फक्त अंतरंगामध्ये दृष्टी वळवायची. म्हणजे ते पूजेमध्ये म्हटलं ना, समता का नीरलायो अंतरदृष्टी लाय. कसलं पाणी आणलं, समतेचं पाणी आणलं, आणि कोणती दृष्टी करून आणलं, अंतरदृष्टीला. प्रभू पूजसो विमलनाथ जिन रायच आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलं की मग काय सांगितलं त्याच्यामध्ये, अंतरदृष्टी घेऊन जर ते पाणी आणलं तर निर्मलतेकडे म्हणजे स्वच्छत्व शक्तीकडे लक्ष जातं. तसं आपलं संवाद लक्ष असेल, कोण कसं बोलला, कशाला तिकडं विचार करायचा आहे. पण तिने संपून टाकलं आपलं जीवन. उद्गल द्रव्याचं अभिनंदन किती किती वेळा चालेल, किती पद्धतीने चालेल. म्हणजे ह्या शरीराला बोलल्या, आत्म्याला तर काही लागतच नाही. पण तिथं लगेच हिऱ्याची अंगठी गिळून टाकली, हातात होती की, आणि गिळली की गेले तिचे प्राण. काय झालं म्हणजे हे आपल्याला केव्हा लक्षात येईल, हे केवढं तुच्छ गोष्टीसाठी हा मनुष्य असं करतो. आपल्या जीवनात लगेच घटवत राहायचं की कुठलंही मला ह्यामध्ये वाटणार नाही काय सुद्धा, कारण मला फक्त प्रतिभास आहे, तो आत्म्याचा आहे, ज्ञाता दृष्टापनाचा आहे. बाकी सर्व काय आहे माझ्या दृष्टीत काहीच नाही, म्हणून मी त्याचं अभिनंदनच करत नाही. तर मला त्याच्याविषयी काही वाटणारच नाही. सहज वैराग्य हे परिणाम.